भारतात अनेक महिलांनी समाजासाठी आणि राष्ट्रासाठी अतुलनीय योगदान दिलं आहे. काहींनी मोठ्या मोठ्या चळवळी केल्या, काहींनी विज्ञानात नाव केलं, तर काहींनी आपल्या शांत, समर्पित पण अतिशय प्रभावी कार्यामुळे समाज बदलला. अशाच एक शांत पण प्रभावशील दीपस्तंभ म्हणजे सुधा मूर्तीजी. त्यांचं आयुष्य हे केवळ यशाचं नव्हे, तर संघर्ष, त्याग, प्रेम, प्रतिष्ठा आणि माणुसकीचा अमूल्य धडा आहे. चला त्यांच्या जीवना यात्रेची सखोल ओळख करून घेऊया. 19 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकातील शिग्गाव या लहान गावात सुधा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डॉक्टर R.A. कुलकर्णी हे डॉक्टर होते. आई शिक्षिका. घरात शिकवण अगदी ठाम होतं. ज्ञान हेच खरं धन आहे. घरात दारिद्र्य नव्हतं, पण सुख वस्तूपणाही नव्हता. साधेपणा आणि शिस्तीने त्यांचे बालपण गेलं. आई त्यांना रोज अभ्यासाला बसवायची आणि पुस्तकांशी मैत्री लावायला लावायची. सुधा यांना बालपणापासूनच वेगळी बुद्धिमत्ता आणि निरीक्षण शक्ती लाभलेली होती. वर्गात त्या नेहमी पहिल्या क्रमांकावर यायच्या. जेव्हा त्यांनी सांगितलं की मला इंजिनियर व्हायचं आहे, तेव्हा अनेकांनी हसले. 1960-70च्या दशकात भारतात मुलींसाठी इंजिनिअरिंग म्हणजे विचारायलाही नको अशी गोष्ट. पण सुधा मूर्ती थांबल्या नाहीत. त्यांनी हुबली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये BVB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्रवेश घेतला. त्या संपूर्ण कॉलेजमध्ये फक्त एकमेव मुलगी होत्या. त्यांच्यासाठी स्वतंत्र टॉयलेटही नव्हतं. वर्गात एकटे बसावं लागायचं. काही विद्यार्थी व शिक्षक सुरुवातीला त्यांच्या उपस्थितीवर टीका करायचे, पण त्यांनी सगळ्या टीका सहन करत टॉप रँक मिळवला. त्या म्हणतात, मी कधीही स्त्री म्हणून माझ्या मर्यादा ठरवल्या नाहीत. मी माणूस म्हणून माझं कर्तव्य केलं. पुढे त्यांनी IISc बेंगळुरू मध्ये ME मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलं आणि यानंतर टेल्को, आताची टाटा मोटर्स मध्ये जॉबसाठी अर्ज केला. पण अर्जावर स्पष्ट लिहिलं होतं, नो वुमन विल बी कन्सिडर. सुधा मूर्ती यांनी थेट रतन टाटा यांना पत्र लिहिलं, जर भारतात महिलांना संधी दिली नाही तर देश कसा प्रगत होईल. त्यामुळे टाटा ग्रुपनं त्यांचं नाव विचारात घेतलं आणि त्या टाटा समूहाच्या पहिल्या महिला अभियंता बनल्या. हे केवळ नोकरी नव्हती, तर समाजाच्या मानसिकतेवरची विजयाची पहिली नोंद होती. टाटा मोटर्समध्ये काम करत असताना त्यांची भेट झाली मूर्तीशी. मूर्ती हे खूपच बुद्धिमान पण आदर्शवादी स्वभावाचे होते. सुरुवातीला त्यांचं प्रेम प्रबल होत गेलं, पण सुधा मूर्तींनं त्यांना स्पष्ट सांगितलं, मी तुला प्रेम करते, पण मला लग्नासाठी समजूत नाही. मला सन्मान हवा आहे. त्यांनी स्वतःचं करिअर, सवयी, स्वप्न, संगड विचारपूर्वक पतीच्या स्वप्नांसाठी बाजूला ठेवलं. पण या त्याग कधीच दुखावले पण नव्हतं, कारण त्यांचं प्रेम स्वार्थरहित होतं. नारायण मूर्ती यांना स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करायची होती. सुधा मूर्तींनी त्यांना 10,000 दिले. ती होती इन्फोसिसची पहिली गुंतवणूक. त्या काळात त्यांनी घराची जबाबदारी घेतली, मुलांचं पालन पोषण केलं आणि मूर्तींना त्यांच्या स्वप्नांसाठी पूर्ण वेळ दिला. जेव्हा तुम्ही कोणासाठी प्रेमाने त्याग करता, तेव्हा तो त्याग वाटत नाही, तो तुमच्या आयुष्याचा गौरव बनतो. इन्फोसिस मोठं होत गेलं, पण सुधा मूर्तींना यशाचा गर्व नव्हता. त्यांना समाजासाठी काहीतरी द्यायचं होतं. त्यांनी 1996 मध्ये इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हजारो सरकारी शाळा उभारल्या, आदिवासी भागांमध्ये हॉस्पिटल बांधली, ग्रामीण भारतात ग्रंथालय उभारली, स्त्रियांना सक्षमीकरणसाठी योजना आणल्या.
बालमजुरी विरोधात काम केलं, पण या सगळ्या गोष्टींमध्ये कधीही त्यांनी फोटो, जाहिरात, पुरस्कार यांचा मोह ठेवला नाही. सुधा मूर्ती यांनी लेखनातही योगदान दिलं. त्यांच्या पुस्तकामध्ये संस्कार आहेत, भावना आहेत आणि वास्तवचं दर्शन आहे. त्यांची भाषा सरळ पण प्रभावशाली आहे. तुमचं मन लहून टाकणारी काही पुस्तके: पहिली, वाईस अँड अदरवाईज. दुसरी, द 3000 स्टेजेस. तिसरी, हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड. चौथी, द डे आय स्टॉप ड्रिंकिंग मिल्क. त्यांनी विशेषतः मुलांसाठी केलेलं लेखन आज लाखो पालक आणि शिक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. सुधा मूर्ती यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे. पद्मश्री 2006 राज्यसभा सदस्यपद, 2024 लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड, R.K. नारायणा अवॉर्ड फॉर लिटरेचर. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या कार्याचं कौतुक आहे. पण त्या म्हणतात, सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे गरजूंच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाचे अश्रू. त्या एक आई आहेत. केवळ आपल्या मुलांची नाही, तर समाजातील हजारो मुलांची. त्या एक गृहिणी आहेत. घर सांभाळत समाज घडवणाऱ्या स्त्री मूर्ती. त्या एक यशस्वी इंजिनियर आहेत, जिच्या हिमतीमुळे अनेक मुलींना धाडस मिळालं. त्या एक लेखिका आहेत, ज्या शब्दामधून माणुसकी झिरपते. त्या एक समाजसेविका आहेत, जिचं जीवन सेवा या एक शब्दाभोवती केंद्रित आहे. सुधा मूर्ती जीवन हे एका श्लोकासारखं